माझा जन्म कृष्णेला झाला असेल तरी मला न्याय गोदावरी देईल। खरी राजा जनता आहे, आमदार खासदार राजा नसतो। आम्हाला संसार नसलेली माणसं आहे। मी आहे, मोदी साहेब, योगी साहेब, संसार नाही। आता मी सातारकर होतो, आता परभणीकर बनणार आहे। परभणीत मी स्वतःचं घर बी घेतोय। आज संविधान कोणीही बदलू शकत नाही, पण बदनाम करण्यासाठी विरोधक इंडियावाले आम्हाला हे करण्याचा प्रयत्न करतात, पण तसं काही नाही। जो माझे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचं स्टडी बघा, त्यांची गुण बघा। मराठा समाजाला मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगेन की तुमच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे। मराठा माझ्यावर आहे, ओबीसी माझ्यावर आहे। म्हणजे राष्ट्रपती शिट्टी वाजणार 100%। खासदारकीची माळ गळ्यात पडलीच आता यंदा, तर महादेव जानकर लग्नाच्या बोध्यावर चढणार का? मी पंतप्रधान झालो तरी लग्न करणार नाही। परभणीकर महादेव जानकरांना दिल्लीत पाठवणार का? मी विक्रमी मताने विजय होईल असं माझं मंत्री मला म्हणतंय। रासपचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची बेधडक मुलाखत पहा आज सायंकाळी 6 वाजता फक्त सरकारनामावर।